आता हा सरळ कपडा घेतल्यानंतर आपण ह्या ज्या सरळ लाईनी मारलेल्या आहेत किंवा सरळ रेषा ओढलेल्या आहेत त्याला सरळ पट्टी काढणं म्हणतात. आणि क्रॉस कटिंग म्हणजे आपला हा आडवा उभा कपडा आहे तशा पट्ट्या किंवा तशा मार्किंग न करता या पद्धतीने कोपऱ्यापासून स्टार्टिंग करून आपण हे जे क्रॉस मार्किंग केलेलं आहे किंवा क्रॉस लाईन ओढलेली आहे याला आपण क्रॉस पट्टी म्हणतो. कारण अशाच क्रॉस पट्टी आपल्या पायपिंगसाठी आपल्याला लागणार आहेत. हे पहा, क्रॉस म्हणजे स्ट्रेच केल्यानंतर अगदी व्यवस्थित स्ट्रेच होतं. तिथे आपल्याला बरोबर पायपिंग करताना तो पार्ट व्यवस्थित फोल्ड होतो किंवा दुमडला जातो आणि त्यामुळे पायपिंगचा आकार आहे तो अगदी गोलाकार होतो आणि जशी आपल्याला हवी तशी पायपिंग आपल्याला करता येते. आता तुम्हाला मी प्रॅक्टिकल दाखवते की क्रॉस पट्टी म्हणजे कशी कापायची. हा मी इथे काळा तुकडा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये क्रॉस पट्टी आपण ही 1 इंचाची ती 1.25 इंचाची कापायची आहे. तर क्रॉस पट्टी कापल्यानंतर बघा अशी ही स्ट्रेच होते, इझी मूव्हेबल होते. त्यामुळे पायपिंग आपला परफेक्ट होतो. 1.25 इंचाची ते 1 इंचाची ही पट्टी तुम्ही कापू शकता. आणि तुम्हाला जर नवीन असाल किंवा ही पट्टी